आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील आणि त्याच्या साथीला अंकेश कामोटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सूरज जयवंत पाटीलला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. केडीएच वाघिलवाडा या गावाचा हा प्रवास मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण विपुलजी पाटील सरांनाही पाहत आहात. वरद 11 खरं तर स्वतः प्रसिद्ध मराठी उद्योजक स्क्रीनवरती त्यांना तुम्ही पाहताय. थोड्या दिवसामध्ये स्वतःचं फार्म हाऊस देखील पाहायला मिळेल. किंबहुना अगदी त्याच वेळेला या मराठी उद्योजकाने खूप काय केलेलं आहे. अनेक संघ बांधलेले आहेत, संघांना संधी दिलेल्या आहेत. किंबहुना अगदी आपण पाहिलं गावठाण असेल किंवा जासई असेल, दादरपाडा असेल, या संघांच्या अनेक एंट्रीज देखील त्यांनी केलेल्या आहेत. असे प्रसिद्ध मराठी समालोचक, प्रसिद्ध मराठी उद्योजक ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. अंकेश कामोटकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. खरं तर मोठ्या मनाचा, मोठ्या स्वभावाचा असणारा खेळाडू आहे अंकेश कामोटकर. मोठी जुईला पडलेले गोड स्वप्न आहे अंकेश कामोटकर नावाचं. मोठ्या मनाचा यासाठी ना की त्याच्या आयुष्यातली आणखीन एक कार त्याने जिंकावी अशी प्रत्येकाची आशा आणि अपेक्षा होती. समर्थ चषकामध्ये ती जवळपास पूर्ण होते की काय असं वाटू लागलं होतं. परंतु ती मॅच आणि अगदी ती स्पर्धा गमावली. तिथून या खेळाडूचं स्वप्नही भंगलं. 3 बाईक त्याच्या नावावरती आहेत. सूरज पाटीलला आपण पाहत आहे. अगदी 6 बाईक त्याने जिंकलेल्या आहेत. पावसाळ्यात रबरबॉल क्रिकेटमधील चर्चेतील असा खेळाडू आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण नेहमी पाहत आलो आहे. 28 कार्निवलमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये सूरज पाटीलने 100 धावा चेस करताना ठोकलेल्या तर 50 धावसंख्येची इनिंग आजही डोळ्यासमोर येते. केपीसी ट्रॉफी इनामपुरी 1,30,000चं पारितोषिक हा तोच खेळाडू आहे. त्याने जिंकलं होतं. अद्यापचा सर्वाधिक चर्चेतील खेळाडूंच्या यादीतील हा खेळाडू आहे. सामन्याला सुरुवात. पहिला षटक अभि आलाय. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. अभि गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं. सूरज पाटीलच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना आपण पाहिली. जी सुरुवात व्हायला हवी ती इथे झालेली असंच म्हणता येईल. श्री गणेशा संघासाठी केलेला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एकेर धाव आलेली आहे. अभि पुढचा बॉल. यावेळेला डावी यशीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला होता जो दिशाहीन आहे. भूषण पाटीलला तुम्ही एस्टनच्या पाठीमागे पाहताय. भूषण उत्तम पाटील. 1 कार आणि अगदी त्याच वेळेला 11 बाईक त्याच्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये त्याने जिंकलेले आहेत. आयुष कोळीला तुम्ही ॲज अ आयकॉन म्हणून पाहताय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल. तोही दिशाहीन राहिला आहे. एका मागोमाग 1-2 वाईट बॉल इथून येत असताना पाहायला मिळतात. अंकेश कामोटकर आणि अगदी त्याच वेळेला सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल. गोलंदाज अभि सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 3 धावा पहिल्या चेंडूमध्ये आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल शरीराला लागलाय की काय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्किट झाला होता बॉल. अभिने उत्तम कामगिरी केलेली पाहायला मिळते. ही लेग बाईज आहे. एकेर धाव येत असताना पाहायला मिळते. लेग बाईजच्या स्वरूपामधून धाव फलकावरती एकंदरीत 4 बनल्या. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. दोन्ही बॅटर स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल डबलला चांगलं प्राधान्य दिलंय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर कट. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक. षटकार. सूरज पाटील. रीच मध्ये आलेला बॉल आउट ऑफ रीच करायला हा खेळाडू मागे पुढे पाहत नाही. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय. खेरू माता दत्त, केडीएच हनुमान या 3 देवांचं गावामध्ये वास्तव्य म्हणून की काय केडीएच वाघिलवाडा या नावाने हा संघ खेळत असताना मला मिळाला. आणि तिन्ही देवांचा आशीर्वाद या खेळाडूच्या पाठीशी आहे. सूरज पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक फ्लॅट पॅरलल. 1 मूव. अनदर बिग हिट. षटकार. आला रे आला. पाटील आला. आता पाटील मैदानाच्या आतमध्ये त्याचा बोलवाला पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल आणि 2 बॉलवरती आलेले 2 दर्जेदार षटकार. सूरज पाटील. किती येतील किती जातील सारेच जण माझ्याकडे पाहतील कारण माझं नाव आहे सूरज पाटील.
सूरज पाटीलने 2 बॉल 2 षटकार ठोकलेत. अक्षय पवार यशांच्या पाठीमागे येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर जो दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स आली आहे धावफलकावरती. अतिरिक्तच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अद्यापचे 3 वाईट बॉल या षटकामध्ये आलेले आपण पाहिले. आणि जी कामगिरी अभिच्या माध्यमातून व्हायला हवी ना, एक उद्योन्मुख असा गोलंदाज आहे, ती झालेली नाही आहे. त्याला तो सुवर्णमध्ये सापडला नाही. अनेक वेळेला या खेळाडूला लय सापडली की त्याला प्रतिस्पर्ध्याची भय वाटत नाही असा सूरज पाटील. हा लोअर फुलटोस पिक केलाय. पिकअप स्ट्रोक ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिसरा आलाय या षटकामध्ये. 3 बॉल 3 षटका. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम करायला घेतलाय. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. धावफलकावरती बनल्यात त्या 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर. यहां वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. स्वीपर कव्हरला षटकार. तदनंतर वाईडिश लॉंग ऑफला षटकार आणि आता ऑन साइडला मिड विकेटला षटकार आलाय. तिन्ही बाजूला षटकार ठोकले त्या खेळाडूने. वाडा कोणाचाही असला राडा केवळ करायला हा पाटील तयार राहतो. मैदानाच्या आतमध्ये षटकार येतोय. पुढचा चेंडू गोलंदाज. इथून सज्ज होत असताना अभि शेवटचा बॉल सॉफ्ट हँड केला होता. सिंगल इथून येईल. दुहेरीचा प्रयत्न होऊ शकतो. यदा कदाचित होय. कॉलिंग चांगलं आहे. सेकंड साठी पलटलेत. जोखीम पत्करली होती. 2 धावा दुहेरीच्या मदतीने तब्बल 25 धावा धावफलकावरती बनल्यात. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना पाहायला मिळाला. 25 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती येत असताना आपण पाहिलात. काय कामगिरी झालेली पाहायला मिळते. एकंदरीत 3 वाईट बॉल जरूर आले. लेग बाईची एकंदरीत आपण पाहिले तर 1 धाव येत असताना पाहायला मिळाली होती. 25 आलेले आहेत. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. आयुष कोळीला इन्व्हाइट करण्यात येत आहे. एक युवा आणि जिगरबाज असा खेळाडू म्हणून आयुष कोळीकडे पाहिलं जातं. काही वेळेला मी तर असं पाहिलं ना की विश्वजित ठाकूरच्या अगदी साम्य असणारा वेग याही गोलंदाजाकडे पाहायला मिळतो. तो आयुष कोळी आता गोलंदाजी मार्कवरती. आयुष कोळीने नवी मुंबईच्या नेरूळच्या मैदानावरती ज्यावेळेला विश्वजित ठाकूरने अगदी आपण पाहिलं होतं की बाईक जिंकली, त्यावेळेला आयुष कोळी हा तोच खेळाडू होता ज्याने विश्वजित ठाकूरला प्रथमतः खांद्यावरती घेतलं होतं. आपल्या आयुष्यातील जे मोठे आहेत ना त्यांचा आदर करणं हा अत्यावश्यक राहतो. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो. पंचाकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. अंकेश कामोटकर बॅकलेफ्टला खाली ठेवलं होतं. बॅटला बॉल ब्रश झालाय. सिंगल येते. बॅटला बॉल ब्रश झालेला आहे. एकीर धाव येत असताना पाहायला मिळाली. अंकेश कामोटकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठी जुई गावाची ओळख आहे. आत्तीजी गावण मोठी जुई गावाची ओळख आहेत. मोठी जुई गाव सर्वाधिक जास्त चर्चेचं गाव म्हणून पाहायला मिळतं. गावामध्ये सर्वाधिक जास्तीचे ग्रुप आहेत. उजव्या शीच्या बाहेर बॅटची आतली कडा घेतली आहे. यष्टिरक्षकाचा वेध घेतलेला पाहायला मिळाला. चेंडूने वेग प्रचंड आयुषकडे. लगातारचे 2 बॉल परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. सिंगल इथून आली जी मात्र मागील बॉलवरती. 2 बॉलमध्ये 1 धाव त्याने अद्यापची खर्च केलेली पाहायला मिळाली. उजव्या शीच्या बाहेर लटका डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोचेल. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही. सिंगल येते. सिंगल अवेलेबल होती. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचली ती 27 धावा धावफलकावरती आहेत. आयकॉन खेळाडूचं आयकॉनिक प्रदर्शन महत्वाचं होतं आणि ते चालू आहे असंच म्हणावं लागेल. कारण आयुष कोळीने प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळेला फ्रंट लेग पुढे आणलं होतं. डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक पोचेल. तद्वर 1 धाव घेण्याची मुभा इथून पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्डवरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 28 आहेत. या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाही. यावेळेला क्लीन बोल्ड
क्लीन बॉल, सरप्राइझिंग पॅकेज होता सूरज पाटीलसाठी. तो बॅकफूट वरती आला, बॉल खाली राहिला आणि खरं तर रीड करता आला नाही. यष्टा उद्ध्वस्त केल्यात. चांगली गोलंदाजी, लाकूड तोड फलंदाज होतोय सूरज पाटील बाद. सूरज पाटील सर्वाधिक मोठा धक्का संघाला लागलेला बाला मिळतोय. तुर्भे संघामध्ये एका बाजूला आयुष कोळी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत तो अक्षय पवारला. आशिष पाल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आशिष कुमार पाल याही खेळाडूने खुल्या गटामध्ये क्रिकेट खेळत असताना 3 बाईक आपल्या नावावरती नोंदवलेल्या आहेत. आशिष कुमार पाल अर्थात आशिष मेहरोल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलकावरती 28 आहेत. 28 ऑन दी बोर्ड. आशिष मेहरोलला तुम्ही पाहताय बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना आयुष. पहिलाच बॉल, आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि आपण आल्याची जाणीव करून देणारा आशिषच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा दर्जेदार षटकार. षटकार येत असताना बाला मिळाला आशिष मेहरोल. पस्तीस धावा या षटकाचा विचार केला तर सर्वाधिक कमी धावा येत असताना बाला मिळतात. 35 ऑन दी बोर्ड. षटक एकंदरीत दुसरं संपलंय. या षटकाचा विचार केला तर केवळ 9 आलेले आहेत. एक विकेट देखील त्यामध्ये प्राइजलेस विकेट होती सूरज पाटीलची. तब्बल 35 धावा बनलेला बाला मिळाला आयुष कोळी. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल. राकेश लाईन बाट करण्यात येत असताना बाला मिळतं. पहिलं षटक अभिने हाताळलं होतं ते 25 धावांचं होतं. मागील मॅचमध्ये 17 बॉल 58 धावांची खेळी चैतन्य पाटीलने केलेली बाला मिळाली, ज्याच्यामध्ये 9 षटकार बाला मिळाले होते. करण मडवीने पहिलं अर्धशतक ठोकलं होतं 16 बॉलमध्ये. त्याच्या बॅटमधून 64 आल्या होत्या. गोलंदाजी मार्कवरती जिथे राकेश आलेला आहे. पहिला बॉल राकेशचा. बॅटची आतली कडा खाली राहिला होता. चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना बाला मिळवतोय. अक्कादेवीचा आशीर्वाद घेऊन मोठी जुईकर नेहमीच मैदानांमध्ये उतरताना आपण पाहिलेले आहेत. यावेळेस बॉल अंकेश कामोटकर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. अंकेश कामोटकर मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना बाला मिळालाय. हा खेळाडू मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. बॅटच्या बरोबर बॉल मध्ये आले तर फटकेबाजी लांब लचकच पाहायला मिळेल. जास्ती दिवशी प्राप्त झाली आहे. दिशाहीन राहिला बॉल. अंकेश कामोटकर जर का मैदानाच्या आतमध्ये सेट झाला तर प्रतिस्पर्ध्याला अपसेट करण्याला सोडणार नाही आहे. तो फटकेबाजी दर्देदार करत असताना त्याला आपण नेहमी पाहिलेलं आहे. याही मॅच मध्ये ते स्ट्रोक खेळू लागलाय. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन दी बोर्ड. तिसरं षटक राकेशची. हे षटक देखील तितकंसं महत्वाचं राहू शकतं, कारण या षटकामध्ये अद्याप ती सुरुवात झालेली नाही. उजव्या शीच्या बाहेर स्क्वेअर कट. फटका फसतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का लागला. पियुषने चांगला देल टिपलाय. अंकेश कामोटकर इथे होतोय बाद. अड्डा बॉईजच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर मोठी जुई म्हटल्यानंतर अड्डा बॉईज आणि अड्डा बॉईजच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या पाहायला मिळतात. पॅक सिस्टम बॉईज ग्रुप आहे, ग्रीष्मा एंटरप्राइजेस ग्रुप आहे, ऑफिस कट्टा ग्रुप आहे, फ्रेंड्स ग्रुप आहे, मी मराठी ग्रुप आहे, अक्कादेवी चॅम्पियन ग्रुप आहे, अड्डा बॉईज आहे, क्लब बॉईज आहे, खप आली सोन्याची नगरी, आर्यन ग्रुप, ओमकार ग्रुप, खोपटी ग्रुप, पिताश्री ग्रुप. त्याच वेळेला आपण पाहिलं गुलाबजाम ग्रुप, रसगुल्ला ग्रुप. गुलाबजाम ग्रुप आणि रसगुल्ला ग्रुप जाम प्रसिद्ध आहे
आणि होय, त्याचंच कारण गुलाबजाम ग्रुपचा सदस्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साईड येत असताना निनाद भोईरला तुम्ही पाहत आहात. हा गुलाबजाम ग्रुपचा सदस्य आहे. इथे रसगुल्ला ग्रुपचा एकाही सदस्याला स्थान नाही आहे. निनाद भोईर मैदानाच्या आतमध्ये येतो. हार्ड हिटर बॅटर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतो. हा चेंडू अवांतर आहे. अतिरिक्तची धाव येत असताना मला मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारली आहे. 44 धावा दाबुलकावरती आहेत. यावेळेस हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. आणखीन एक वाईट बॉल आलेला आहे. पंचेचाळीस धावा दाबुलकावरती बाला मिळतात. 45 ऑन दी बोर्ड. एक्स्ट्राच्या जास्तीचे रन्स आलेले बाला मिळाल्यात राकेशच्या या षटकामध्ये. यावेळेचा बॉल ऑन साईडला आशिष मेहरोच्या बॅटमधून ऑन साईडला केलेला फटका पाहायला मिळाला. सिंगल येत असताना निनाद स्ट्राईक ठेवणं स्वतःकडे गरजेचं आहे, कारण हार्ड हिटर बॅटर आहे. पिच हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विस्फोटक आणि विध्वंसक अंदाज त्याला पसंतीचा आहे. मारामारी करणं नेहमीच पसंतीत राहिलं आहे त्याच्याही. दाफलकामध्ये 46 आहेत. 46 बनलेल्या बाला मिळाल्या आहेत. भूषण पाटील या गोष्टीची चर्चा निश्चित करेल. काहीतरी बदला व्हायला हवेत. हा बॉल फुलर लेनचा बाला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. दुहेरी धावा येत असताना आपण पाहत आहोत. भूषण पाटील हा असा खेळाडू आहे ना की एक बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता असताना त्याने टोकलेला षटकार आणि तब्बल 19 ते 20,000 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी त्याने जिंकलेलं पाहायला मिळालं होतं. 1 कार, 11 बाईक. एक मोठं क्रिकेटिंग कारकिर्दी आहे. सँडी SP संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलेलं आहे. मला आजही आठवतं ना, भूषण पाटील आणि ओमकार देसाईने ज्यावेळेला रतनबुवा स्मृती चषकामध्ये प्रवीण 11 खारघर या संघासाठी प्रदर्शन करत असताना ठोकलेली ती सर्वाधिक मोठी भागीदारी डिंगडॉंग संघाच्या अगेन्स्ट पाहायला मिळाली होती. आणि तोच भूषण पाटीलला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. कोहिनूर ऑफ नवी मुंबई. आगामी कालावधीमध्ये त्याची एक आणखीन एक स्पर्धा येते. राम तनू माता मैदान. एक क्रीडांगण पावसाळी क्रिकेटसाठी चर्चेचा विषय आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राची रन्स येत असताना मला मिळतात. दाफलकावरती अतिरिक्तच्या मदतीने 49 धावा दाफलकावरती बनलेल्या आहेत. या षटकामध्ये जास्तीचे वाईट बॉल आलेले आहेत. एक्स्ट्राच्या रन जास्तीचे येत असताना मला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल इथून मात्र निनादच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा दिवसा ढवळ्या गोलंदाजाला दाखवले तारे. ठोकला षटकार. षटकार येत असताना आपण पाहतो तब्बल धावा 55 धावा दावलकावरती बनलेल्या आहेत. निनाद भोईर काय फटका खेळला होता त्याने. लांबलचक फटका त्याच्या बॅटमधून. रीच मध्ये आलेला बॉल आउट ऑफ रीच कसं करायचं ना हा खेळाडू जाणतो. लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधून मला मिळाला. आता ही जोडी जमू लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगले फटके येऊ लागलेत. गोलंदाजी मार्कमध्ये अभिला पुन्हा एकदा आणलं जात आहे. ज्याने पहिलं षटक हातावलं होतं. 25 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. जरूर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 9 आल्या होत्या, जे आयुष कोळीने षटक हाताळलं. आयकॉन खेळाडूला केवळ एकच षटक हाताळण्याची संधी आहे आणि त्याचमुळे की काय त्या आयुष कोळीने षटक टाकलेलं पाहायला मिळालं होतं. डीप सिटीला बिलॉंग करणारा आणखीन एक उत्कृष्ट खेळाडू आशिष मेहरोल स्ट्रायकर वरती आहे. अभि आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल लोअर फुल टोस फ्लिक केलाय. मनगट एकत्रित आणला. सिंगल मिळाली. निनाद पलटत होता दुसऱ्यासाठी. इथून मात्र घडलं तरी काय 2 निश्चित आलेल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय. निनादचा कॉल
डेंजर एंकडे तो निघाला. 3 आलेले आहेत. चौथी येईल का? 3 धावा इथून मिळत आहेत. 58 धावा धावफलकावरती. अभिला तुम्ही पाहता धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 58 धावा धावफलकावरती आहेत. तुर्भे संघ गेले अनेक वर्ष कुमार 11 या नावाने खेळत असताना आपण या संघाला पाहिलं. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल, वेग वेग प्रचंड वेग, यष्टीरक्षकाचा वेग चिडून घेतलेला बाला मिळाला. अनेक खरं तर खेळाडूंना या खेळाडूने संधी दिलेली आहे. अनेक युवकांना मोठी संधी देत असताना भूषण पाटीलला आपण पाहिलं. यावेळेचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे, सिंगल आली. दुहेरीचा कोणता प्रयत्न इथून होईल का? फेकी स्क्वेअर होतीये. चुका आणि चुका वारंवार होत आहेत. 2 धावा इथून येत असताना मला मिळाला. पंच काय निर्णय देतील? पंचांचा निर्णय काय येतो पाहिलं जाईल. अद्याप डिसिजन पेंडिंग आहे. ही गोष्ट जाणीवपूर्वक केली होती का हेही पाहिलं जाईल पंचांच्या माध्यमातून, कारण हेतू पुरस्कार साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. द्वारकानाजी चोरगे सीसीटीव्ही पेक्षाही तीक्ष्ण नजर आहे त्यांची. डीआरएस घेतलेला आहे. फिल्डिंग टीम डीआरएस घेते की बॉल लागला होता का खेळाडूला, बॉलने डिरेक्शन चेंज केलं होतं का आणि जाणीवपूर्वक हा खेळाडू मध्ये आला का हे पाहिला जाईल. चला, क्लासची मुलं आलेली आहेत. कॅमेरा गेलेला इकॉनॉमिकल, त्यांनी अगदी चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. खरं तर इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला यावर्षीच्या हंगामामध्ये आशिष मेहरोल. यावेळेला लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक फाईन लेग वरून अक्षय गावंड चेंडू पर्यंत पोहोचतात. तद्वर मात्र दुहेरी धाव इथून अर्जित करण्यात येते. दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचलेली आहे. यस गावंड सर, 100 का? हो, ठाऊक आहे. धावफलकावरती धावा तिथे मात्र 4 बनलेल्या आहेत. या गोष्टींचा उलगडा करायचा नसतो मुळात. यावेळेचा बॉल समोर खेळला होता, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अक्षय पवार. खरं तर पवारांची पॉवर आपण पाहतोय, परंतु सावळे गावामध्ये किंबहुना जर का तुम्ही या विभागामध्ये जाल ना, त्या वेळेला या खेळाडूला गुड्ड्या म्हणूनही ओळखलं जातं. अक्षय पवारने षटकार ठोकलाय. यावेळेचा बॉल स्लोवर बन होता, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल मिळेल. भूषण पाटील, भूषण उत्तम पाटील हे नाव सर्वाधिक चर्चेचा विषय राहिलं. क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये ज्याने मोठ्या स्पर्धा गाजवल्या, खुल्या गटाच्या सामने असू द्यात किंवा रायगड आणि ठाण्याच्या मॅचेस असू द्यात, परंतु जर का रायगडामध्ये बाहेरून येणारा कोणता संघ असेल तर पहिल्या 2 मध्ये नवी मुंबईमधील जर का वाशी आणि तुर्भे या संघाची चर्चा सर्वाधिक होती. अलीकडच्या कालावधीमध्ये रायगडमध्ये ठाण्याचे जास्तीचे संघ खेळतात ही बाब वेगळी आहे, परंतु पहिले जी संघ होते त्यामध्ये तुर्भे संघाला आम्ही सातत्याने पाहायचो की संघ सातत्याने खेळत असताना पाहायला मिळायचा. एक संघ डोंबिवलीमधून देसाई संघालाही पाहायला मिळायचं, परंतु तुर्भ्याचा सुपरस्टार, नवी मुंबईचा कोहिनूर, 1 कार 11 बाईक ज्याच्या नावावरती क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये असा बॅटर स्ट्रायकर हिंडला भूषण पाटील.
पहिलाच बॉल आडवा बॅटने फ्लॅट मारलाय, मोजून मापून तोलून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. दीप पाटील येतात गोलंदाजी मार्क पडली. रायगड प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू अस्तित्व टिकवतोय तर बाईक घरी घेऊन जातोय, कारण सर्वाधिक जास्त विकेट दीप पाटील त्या नावावरती होत्या. स्पर्धेच्या बाहेर गेला आणि त्यामुळे की काय 500 पॉइंट मध्ये घेतलेला हा खेळाडू सर्वाधिक चर्चेचा विषय होता. दीप पाटीलला तुम्ही पाहतात, अलीकडच्या कालावधीमध्ये दीप पाटीलने जिंकलेली बाईक त्याच्याकडून गेलेली आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये अंकेश कामोटकरने जिंकलेली कार त्याच्याकडून गेलेली आहे. आणि असे अनेक खेळाडू आहेत. एक खेळाडू तर असा आहे, मला आठवणीस येतो की ज्याने गाडी जिंकलेली आहे तरीही त्याच्या बाबतीत त्या गोष्टी घडल्या नाही. चला त्वरित आता घाई करा, चला घाई करा. चला जे बॉल दिलेले आहेत त्याच्यानेच खेळावं लागेल. वर्ल्ड 17 बनलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बरे साकूरला आम्ही पाहिलं होतं, 200 रन्स बनवल्या होत्या त्याने. पहिलाच बॉल, दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती त्या आकर्षक फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. अक्षय पवार, पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये फिकी पडू देणार नाही हा खेळाडू. 23 धावा फलकावरती, 23 ऑन द बोर्ड. सामना बनवण्याची धमक, जिद्द, चिकाटी, मेहनत, धाडस या खेळाडूकडे आहे. हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावा आणि धावा इथे पाहायला मिळतील. गेम चेंजर आहे. आपला टॉपचा विषय आहे. कसा क्वालिटी 23 आहेत, 23 बनलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अंकेश धावा या चौकाराच्या मदतीने 27 बनतायत. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या 2 मध्ये 10 आलेल्या आहेत. आवश्यकता भासते इथून. अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता भासते ती 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. 22 चेंडू आणि 56 धावा. इक्वेशन पाहिलं असेल कदाचित अंकेशने. सिच्युएशन बिघडत चालली हे त्याला ठाऊक आहे. 10 आलेल्या आहेत पहिल्या 2 मध्ये, 27 बनल्या. दीप पाटील यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलेला आहे. अवांतर धावेत असताना पाहायला मिळते. द्वारकानाथ चोरगे सरांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. चेंडू आला अवांतर, एक्स्ट्राची रन्स येते. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, स्ट्राइक रोटेट होईल का? खरं तर या गोष्टी काही वेळेला ना खेळाडू जाणूनपूर्वकही करतात की स्ट्राइक चेंज होईल, यासाठी असे चित्र पाहायला मिळतात. व्हाईट बॉलसाठी DRS अवेलेबल नाही. फुल लेन्सचा होता, पंचांकडे अपील करण्यात येते आहे. वेस्ट साईडसाठी केवळ DRS अवेलेबल आहेत. ही चेंडू जो मात्र निर्धाव चेंडू येत असताना मला मिळतं. जर तुम्हाला हाईट जर का जास्तीची वाटली, रनआउट तुम्हाला वाटलं तर तुम्ही DRS घेऊ शकता. आणि वेस्ट साईड अपवाद वगळता DRS अवेलेबल नाही. उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा हा चेंडू. अवांतरची धाव आली आहे. पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतोय. परवाच्या दिवशी सुमित डेकळेशी चर्चा करत असताना रायगड प्रीमियर लीग मध्ये तो म्हणाला होता, वाचण्याचा प्रयत्न कराल ना तेवढ्याच्या जास्तीचा धावा काल. पुढचा चेंडू हा जिकरीचं काम केलं होतं, फॉलो केलं बॅटरला दीप पाटीलने.
हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना बाला मिळवतोय. धाव फलकावरती धावा एकंदरीत 29 बनलेल्या आहेत. 29 ऑन दी बोर्ड. 83 धाव संख्येचा चालू असणारा पाटला शेवटचा चेंडू उसळी घेणार होता. अप्रतिम नेत्रदीपक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. षटकार येतोय. संघाची धावसंख्या तब्बल 35 बनली आहे. चला घाई करा, थोडी घाई व्हायला हवी. थोडी घाई करा, याकडे मी लक्ष वेधेन. विघ्नेश येतो गोलंदाजी मार्क वरती. येणारे 18 बॉलचा खेळ बाकी. 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची आवश्यकता. अठरा बॉल आणि विजयासाठी 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुढचा बॉल गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला होता. लेंथ अँड लाईन मध्ये परिवर्तन कसं करायचं विघ्नेशला चांगलं ठाऊक आहे. एक युवा आणि जिगरबाज असा गोलंदाज, सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. बॅकफुटला आले होते. चांगला स्ट्रोक इथून बाला मिळाला. जिथून एक सिंगल येत असताना बाला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती 35 बनलेले आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अक्षय पवार हे स्ट्राईक चांगले करतोय. दीप पाटील दीप मधून चेंडूवरती आलाय. सिंगल मिळाली. केवळ एकेरी धाव येत असताना बाला मिळत आहे. सिंगल रन्स येत असताना बाला मिळते आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून बाला मिळाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? सिंगल निश्चित आलेली आहे. पंचांचा इशारा येतोय. धाव मिळतील. 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. धावफलकावरती धावा 41 आहेत. हर्षल भोईर असेल, निनाद भोईर असेल, हे तर गुलाबजाम ग्रुपचे सदस्य आहेत. सर्वाधिक मोठी पार्टी देखील होते गुलाबजाम ग्रुपची आणि इंस्टाग्रामवरती पेज आहे त्यांचा. पुढचा बॉल बॅकफुटला आले. समोर केला डीप मध्ये. पहा निनादला तुम्ही पाहताय. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना बाला मिळाली आहे. गावामध्ये जर प्रीमियर लीगला 16 संघ बनू शकतात तर गावामध्ये 10 ते 15 ग्रुप का नाही बनू शकत? पहा खरं तर ज्या गावामध्ये मी सर्वाधिक जास्त स्पर्धा नाईटच्या करतो त्याच गावामध्ये खरं तर सर्वाधिक जास्त नाईटच्या स्पर्धाही होतात. बॅकफुटला आले. ऑन साइडला ऑन दी टोस. हाफ आर्म पुल बॉलला केले गुल. ठोकला षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती बनल्यात. विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली आहे. 35 धावसंख्येची गरज. 35 धावसंख्येची आवश्यकता आहे अजून या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. दशरथजी पाटील सरांनी ज्या गावाला सर्वाधिक मोठं गाव म्हणून आवर्जून त्यांनी उपाधी दिली पाहायला मिळाली. उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठं गाव आहे मोठी जुई. दीप पाटील येतोय. 12 बॉल 35 ची आवश्यकता. दीप पाटीलला तुम्ही पाहतात.
चला थोडी घाई व्हायला हवी. 12 बॉल 35 ची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू उजव्या शीच्या बाहेर क्षेत्ररक्षकाला शोधलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फ्लॅट पॅरल एक्स्ट्रा कव्हरला एक्सलंट टायमिंग अँड ब्युटिफुल प्लेसमेंट. भूषण पाटीलचा दरारा. कालही आजही आणि उद्याही राजाचं राजपण. कालही आजही आणि उद्याही भूषण पाटील काय बॅटिंग करतोय. बॅटिंग मधला क्लास पहा, हँड अँड कॉर्डिनेशन पहा, दमखम पहा. 29 ची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ बाकी. मॅचला कलाटणी दिली भूषण पाटीलने. यावेळेस बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत. सिंगल निश्चित येते परंतु इथे झेल टिपला गेला. बॅटर भूषण पाटील आउट होईल. आघाडीची जोडी इथे मात्र फुटली आणि भूषण पाटील आउट. चला बॅटर जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. नमित पाटीलच जाईल या शंकात नव्हते. कारण जसा विकेट गेला त्यानंतर या गोष्टीची चर्चा होत होती. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकणारा बॅटर आहे. अगदी त्याच वेळेला नारपोलीमध्ये ज्याला आपण पाहिलं होतं नुकतंच अर्धशतक त्याने ठोकलं होतं. नारपोली क्रिकेटच्या मैदानावरती एक इतिहास रचला गेला. पहिला बॅटर ज्याने अर्धशतक ठोकलं तो बॅटिंगसाठी नमित येतोय. 29 ची आवश्यकता आहे. येणारे 10 बॉल आणि 29 ची आवश्यकता. चला घाई व्हायला हवी. 5 वाजून गेले. 3 मॅचेस बाकी आहेत. नमित येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. नमित पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. सिंगल निश्चित आलेली आहे. एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 9 चेंडूचा खेळ बाकी. 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. दीपने चांगली गोलंदाजी केली. विघ्नेशचा चांगला षटक पाहायला मिळालं. अद्याप आयकॉनने गोलंदाजी केलेली नाहीये. एक आशिषने पहिलं षटक टाकलं होतं. आणखीन एक तडाखा. स्लोवर वन. वाट पाहिली तदनंतर वाट लावली आहे. हँड अँड कॉर्डिनेशन पाहतात बनतंय. पवारची पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तेरा चेंडू आणि 40 धावांची विस्फोटक इनिंग अक्षय पवारने साकारलेली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 61 बनली आहे. विजयासाठी अजूनही 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 40 धावसंख्येवरती बॅटिंग करतो अक्षय पवार. अक्षय पवारला आपण सातत्याने पाहत आहोत. पश्चिम बंगालचा क्रिकेट सर्वाधिक जास्त हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. आसाम पर्यंत जाऊन असेल किंवा त्रिपुरा अगरतळा पर्यंत जाऊन हा खेळाडू पोहोचलेला आहे. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. सावळेश्वर सावळा. रिव्हर्स षटकार जर का मारला तर आदरणीय प्रल्हादजी कासुकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइस. ते प्रयत्न तो करेल का. 22 ची आवश्यकता. 8 बॉलचा के बाकी. पुन्हा फटका उंच चाललाय. अंकेश कामोटकर पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सेहेचाळीस धावसंख्येवरची बॅटिंग करतो अक्षय. येणारे 7 बॉल आता 16 धावसंख्येची आवश्यकता. तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का. पहिलं अर्धशतक करण मडवीने टोकलं जे 14 बॉल 64 धावसंख्येचं होतं. दुसरं अर्धशतक 17 बॉल 58 धावसंख्येचं राहिलं. दोन्ही खेळाडूंनी 9-9 षटकार मारले होते. चैतन्य मनोहर पाटीलने दुसरं अर्धशतक ठोकलं. तिसरं येईल का. अक्षय दत्तात्रय पवार बॅटिंग करतोय.
46 धावसंख्येवरती पवार मैदानाच्या आतमध्ये बाला मिळवतोय. स्ट्रायकर एंडला आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक निनाद वेगाने पोहोचेल. सिंगल आली दुहेरीचा प्रयत्न. इथून मात्र अडचणी वाढल्या होत्या. सिंगल आली 15 अजूनही बनवायचे आहेत. येणारे 6 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. 47 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो अक्षय पवार. 47 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. परंतु शेवटच्या षटक अंकेश कामोटकर कोणाच्या हातामध्ये देणार हे पाहणं अत्यावश्यक आहे. कारण कर्णधाराची बाजू आता महत्वाची राहील. असा कोणता गोलंदाज आणला जातो. मोठी जुई प्रीमियर लीगचा बादशाह आता एक विकल्प ठरू शकतो का की अक्षय गावंड गोलंदाजी मार्कवरती येणार. शेवटच्या षटकासाठी कोणाला आणलं जात आहे. चला घाई करा. एकत्रित येऊ नका. चला घाई करा. चला घाई करा. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. अक्षय पवारने जर का रिव्हर्सवरती षटका ठोकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुरेश पाटीलने त्याला जरूर ताकीद दिली असावी. तू खेळू शकतो त्याला सांगून ठेवलंय त्याने. कारण ती विकेट महत्वाची आहे. दीप पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. दीप भोईरला आपण पाहत आहे. जितेश दाखल होतं पिस्तूल. मोठी जी प्रीमियर लीगचा हक्काची बाईक जिंकणारा खेळाडू. मोठी जी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम पाहायला मिळालेल्या 2 बाईक त्याने जिंकल्यात. हा बॉल खाली राहिला होता. अवांतर धाव आहे. 14 ची आवश्यकता आहे. सुरेश पाटील रिव्हर्सची आठवण निश्चित करून दे लक्षायला. जितेश भोईर गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. ज्या रीतीने गोलंदाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेला समोर खेळला होता. सिंगल येईल का डबल पाहावं लागेल. चेंडूने ओलांडली सीमारेषा. तिसरं अर्धशतक येत आहे. विजय स्मृती चषक 2026 मधलं 3rd हाफ सेंचुरी कंप्लीट. अक्षय पवार ये खिलाड़ी नहीं खलीफा है. अद्भुत नहीं अजूबा है. अजूबा या खेळाडू. काय स्ट्रोक खेळले त्याने. काय बॅटिंग केली. षटकार चौकार. चला आता रिव्हर्स मारला तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय प्रल्हादजी कासुकर साहेब यांच्या माध्यमातून दहा धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ बाकी. जितेश आणि जितेश मोठी जी गावची पिस्तूल आहे आणि तो गोलंदाजी मार्कमध्ये आलेला आहे. मोठी जी प्रीमियर लीगचा हक्काचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू. यावेळेचा बॉल फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 4 बॉल आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली ती 4 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. आता रिव्हर्स येईल का. 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय प्रल्हादजी कासुकर साहेब यांच्या माध्यमातून आशिष मेहरू निनाद भोईर याच गोष्टीचा विचार करत असतील की अजून धावा मारायच्या तर मारायचे किती. मॅच फिनिश होते का. ऑन साइडला खेळला. पवारने सामना संपवला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. सामना समाप्त. चला टॉस साठी या त्वरित. चला टॉस साठी नवीन टॉस साठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय पवार. 1 साइड हिरो प्रणय कडू यांच्या माध्यमातून अक्षय पवार साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अक्षय पवार या मॅन ऑफ द मॅच आणि त्याच वेळेला आपण टॉस करतो आहोत. चला टॉस साठी या त्वरित. नाणेफेकीचा कौल केला जाईल. या एका बाजूला निशांत 11 दादरबाडा. दीपेजी मुंबईकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. त्याआधी करतो आहोत टॉस. चला टॉस साठी या.
या निशांत 11 दादरपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे तित्तुरभे संघ. आपण टॉस करतोय प्रथमतः. या प्रथमतः आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. टॉस होत असताना पाहायला मिळेल. टॉस होतो इथे. तुर्भे संघाने पुन्हा एकदा टॉस जिंकला आणि निर्णय आपण प्रथमतः 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे अर्धशतक